बरं. मॅडम काय होतं कारण तुमचं इकडे येण्याचं? मला वेट लॉस करायचा होता आणि माझा सायटिकाचा प्रॉब्लेम खूप होता. मला चालता येत नव्हतं. आता मी म्हणजे व्यवस्थित चालू शकते. म्हणजे 1 किलोमीटर तर चालू शकते. किती वय आहे मॅडम तुमचं? 35 अच्छा आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला आणि केव्हापासून होता? 1 वर्ष होत आलं मला प्रॉब्लेम आहे हा. बरं. म्हणजे एवढ्या आणि कमी त्याचबरोबर हां. बोला ना. आणि त्याचबरोबर माझं 4 किलो वेट लॉस झालं आहे 20 दिवसामध्ये. 20 दिवसामध्ये 4 किलो वजन कमी झालंय. काँग्रॅच्युलेशन. हो. ग्रेट आणि मॅडम वजन तर एवढं छान 20 दिवसात कमी झालंय, अजून होणार पण आहे. पण तुम्हाला आतून फिलिंग कशा आहेत? आतनं कसं वाटतंय आता? काय-काय चेंजेस झालेत? 20 दिवसापूर्वीच्या पल्लवी आणि आत्ताच्या पल्लवी याच्यात काय डिफरन्स सांगाल? मला सकाळी झोप खूप यायची. मी 8:00लाच उठायची. 8:00ला 8:30ला उठायचे. तर मला 6:30 5:30-6:00ला आता म्हणजे उठायची इच्छाच होते, की आता उठूया आपण म्हणजे. आणि संध्याकाळी मला 10:00ला तर झोप येतेच. आधी किती वाजता आणि खूप फ्रेश वाटतं मला. फ्रेश खूप वाटत होतं. असा आळस यायचा, दुपारी कंटाळा यायचा, काम करायची इच्छा नसायची. बरं. आणि आधी किती म्हणजे वाजता झोपत होता मॅडम तुम्ही? 11-12 वाजायची मला झोपच यायची नाही मला. 12:30-1 वाजले तरी झोपच लागायची नाही 11ला झोपलं तरी. आता झोप येतेय? काय जबरदस्तीनं हां, 9लाच मला 9लाच झोप येते. म्हणजे 10 पर्यंत मी झोपून जाते. आणि सकाळी पण लवकर उठताय न उठवता कोणी? न उठवता कोणी उठले जाते. मग आधी 8 पर्यंत झोपायचा तुम्ही घरात? 8, 8:30 म्हणजे जेव्हा इच्छा होईल तेव्हाच उठायचे मी. बरं, बरं. मग दुखतोय असं ते खूप बोलायचे. मग आता काय म्हणतात तुम्हाला बघून? एवढ्या लवकर उठताय तुम्ही 5-5:30ला? नाही म्हणजे मी त्यांच्या अगोदरच उठते. ते बघूनच ते म्हणतायत, की हे कसं काय ह्या कम्युनिटीला जॉइन झाल्यामुळेच हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. क्या बात है! जबरदस्त. आणि मग मॅडम दुखायचं वगैरे सगळं कमी झालं तुमचं? पूर्ण कमी झाले. म्हणजे मी 5-10 मिनिटं चालले की बसायचे. तर आता 1 किलोमीटर मी चालू शकते कमीत कमी. आणि घरातलं काम पण सगळं करता व्यवस्थित? सगळं व्यवस्थित होतंय माझं. अच्छा. आणि बाकी खाण्यापिण्यामध्ये किंवा ह्या ग्रुपमधून तुम्ही काय शिकला? अ, हॅलो? हां, बोला, बोला मॅडम. म्हणजे शिकला म्हणजे तुम्हाला आता तुमच्यात बदल केला, तुमच्या शरीरात बदल झालेत है ना? पण त्याच्यासाठी हो. रुटीन मधले बदलाव जे आहेत, म्हणजे काय चेंज झाला किंवा काय तुम्हाला असं वाटतंय, की मला हे लक्षात आलं, हे कळत नव्हतं? पाणी किती प्यायचं, कधी प्यायचं हे लक्षात आलं माझ्या. जेवण टाईम टू टाईम केलं पाहिजे हे आलं लक्षात. बरोबर. किंवा हां, हां. डायरेक्टली दुपारीच जेवायचं किंवा संध्याकाळी लेट जेवायचं असं चालू होतं सगळं माझं. तुम्ही घरीच आहात ना, म्हणजे हाउसवाईफ आहात? हो, हाउसवाईफ आहे मी. तरी पण तुम्हाला असं वेळेत जेवणं वगैरे शक्य होत नव्हतं म्हणजे का? वेळ मिळत नव्हता, काम होतं, काय होतं? नाही मला कंटाळाच यायचा आणि मी असं दुर्लक्षच करायचे, की थोड्या वेळाने करूया स्वयंपाक, थोड्या वेळाने जेवूया, अजून वेळ आहे, असं व्हायचं माझ्याकडून खूप. कंटाळा यायचा मला खूप. काम करायची इच्छाच नसायची. येस. आणि आता तुम्हाला एकदम स्वतःहून तुम्ही एनर्जीनं काम करताय, वेळेत करताय आणि वेळेत जेवताय पण. हो, हो. येस, येस. थँक यू. आणि मॅडम ह्या कॉलवर रोज असता तुम्ही? वेलकम. हो, रोज सकाळी असते मी. येस, येस. थैंक यू। संध्याकाळी पण असते. यस, थैंक यू। तो बढ़िया सा हो, मैडम हो. के लिए बहुत ही बढ़िया उन्होंने एक्सपीरियंस